नमस्कार बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचे आलेले नवीन जे अपडेट्स आहेत ते समजून घेणार आहोत। आज आहे तारीख 12 मार्च 2026। त्यामुळे 12 मार्च 2026 रोजी या योजनेबाबत काही मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत। त्यामुळे अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की 1500 रुपये मिळणार का आणि नाव यादीत राहणार का। चला तर मग सर्व अपडेट्स एक एक करून समजून घेऊयात। आता अपडेट पहिली काय आली आहे, न्यूज पहिली जी आली आहे ती आहे अनेक महिलांची नावे यादीतून आता काढली आहेत। सर्वात मोठी अपडेट आणि न्यूज म्हणजे सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे आणि सरकारने डिजिटल पडताळणी डिजिटल व्हेरिफिकेशन केल्यानंतर असे आढळले की काही महिलांनी चुकीची माहिती दिली होती। त्यामुळे सुमारे 90 लाख महिलांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत। ओके, सो म्हणजेच आता फक्त खरोखर पात्र असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। ओके, आता अपडेट 2 न्यूज दुसरी याबद्दल जर सांगायचं झालं तर आणखी महिलांना अपात्र ठरवले जाऊ शकते। तपासणी अजूनही सुरू आहे। सरकारच्या माहितीनुसार 50 ते 60 लाख महिलांना अजून अपात्र ठरवले जाऊ शकते, कारण काही अर्जांमध्ये खालील समस्या आढळल्या आहेत। कोणकोणत्या समस्या? काही महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना सुद्धा वगळण्यात येऊ शकते, त्यांना सुद्धा वितरण मिळणार नाही। काही अर्जांमध्ये चुकीची कागदपत्रे दिलेली आहेत, काही ठिकाणी KYC पूर्ण केलेले नाही आणि काही प्रकरणांमध्ये नियमांमध्ये बसत नसलेले अर्ज केले गेले आहेत। म्हणून सरकार आता कडक पडताळणी सुरू करत आहे आणि जर या पॉईंट्समध्ये तुम्ही सुद्धा बसत असाल तर काळजीपूर्वक तुम्ही त्या चुका दुरुस्त करा, अन्यथा तुम्हालाही पैसे मिळणार नाही। ओके, आता अपडेट 3 ओके, तिसऱ्या न्यूजबद्दल सांगायचं झालं लाडकी बहीणच्या तर KYC करणे अनिवार्य आहे। सरकारने सर्व लाभार्थ्यांसाठी KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे। जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर KYC करणे खूप महत्त्वाचे आहे आणि KYC करण्याची अंतिम तारीख आहे 31 मार्च 2026। जर या तारखेपर्यंत KYC पूर्ण केली नाही तर 1500 रुपयाचा मासिक लाभ हा तुमचा थांबू शकतो। म्हणून सर्व महिलांनी लवकरात लवकर KYC पूर्ण करणे आवश्यक आहे। नंतर आहे अपडेट चौथी न्यूज याबद्दल जर सांगायचं झालं तर दर महिन्याला 1500 रुपये मिळणार। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक मदत देणे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट बँकेत खात्यात दिले जातात आणि ही रक्कम DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट खात्यात जमा केली जाते। अपडेट 5 न्यूज 5 बद्दल जर सांगायचं झालं तर सरकारने मोठा निधी आता ठेवला आहे। महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी मोठा निधी राखीव ठेवला आहे। 2026च्या बजेटमध्ये या योजनेसाठी सुमारे 21,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे ही योजना पुढेही सुरू राहणार आहे म्हणून आणि पात्र महिलांनाच फक्त हा लाभ मिळत राहणार आहे। ओके, त्यामुळे महिलांनो, लाडकी बहीण योजनेबद्दलच्या आजच्या ज्या अपडेट्स आहेत त्या अशा आहेत। लाभार्थ्यांची तपासणी सुरू आहे, अनेक महिलांची नावे यादीतून काढली गेली आहेत आणि KYC करणे अनिवार्य आहे। पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळत राहणार। ओके, जर तुम्हाला अशाच सरकारी योजना, महाराष्ट्राबद्दलच्या अपडेट्स आणि न्यूजबद्दलचे अपडेट्स पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद।